वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते। तर आज बनवणार आहे मी एक स्पेशल आहे, म्हणजे आमच्या कोकणी पद्धतीने आहे ती। मोस्टली आमच्या कारवार रिजन मध्ये असं बनवतात, गोव्यामध्ये पण आहे ती, जास्तच फेमस आहे ती, म्हणजे मुगा गाठी, म्हणजे मुगाची भाजी। असं काय त्याच्यामध्ये असं वेगळं नसतं। मुगाची भाजी म्हणजे आपण काय करतो माहिती आहे, मूग पूर्ण असे सोलून घेतो, मोड आलेले मूग असतात ना, त्याची पूर्ण साल काढून नंतर आम्ही त्याची भाजी बनवतो। तर ती खूप छान लागते, दिसायला पण खूप छान दिसते। तर आता आपण बघूया मुगा गाठी म्हणजे मुगाची भाजी आता कशी बनवायची कारवारी गोवन पद्धतीने। तर इथे बघा मी कारवारी मसाला बनवलाय घरातच। तर हा मिक्स मसाला असतो, थोडा कमी स्पायसी असतो। तर इथे बघा मी मूग घेतले, ते मोड आलेले मूग, मग रात्री पूर्ण त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यातले ती साली वर आल्यावर सकाळी मग मी ती साल काढून घेतली आणि 2-4 वेळा धुवून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मी साल काढून घेतलेले आहे। आणि हे मूग आता किती स्वच्छ झालेत, सफेद। त्यानंतर मी एक बटाटा मोठा घेतलाय, तो पण बारीक चिरून घेतलाय। जास्त बटाटे याच्यामध्ये वापरायचे नाही, तर मुगाची टेस्ट, त्या भाजीची टेस्ट काय होते, निघून जाते, सगळे बटाटेच लागतात। त्यानंतर आपण फोडणीसाठी इथे मोहरी घेतली आहे, हिंग घेतलाय, त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो आहे, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर। हे झालं फोडणीचं साहित्य। त्यानंतर मसाला आता बनवलेला मी कारवारी मसाला, हा फ्रेश आहे, तो घेणार आहे मी। त्यानंतर दुसरं काही नाही मसाल्यामध्ये, याचं इवन हळद पण नाही, त्यामध्येच आहे। त्यानंतर ओलं खोबरं आहे, काही जण ओलं खोबरं ह्यामध्ये वाटून टाकतात, जिरं आणि ओलं खोबरं। मी डायरेक्ट ओलं खोबरं त्यामध्ये ॲड करणार आहे। आणि हे आहे विशेष आहे, हे खोबरेल तेल आहे, कोल्ड प्रेस आहे, खोबरेल तेल आहे, कारण खोबरेल तेलामध्येच बनवतात हे बघा, हे प्युअर खोबरेल तेल आहे, तर त्यामध्ये मी बनवणार आहे। आता राहिलं काय, तर चवीपुरतं मीठ, हे बघा चवीपुरतं मीठ। आता मी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे, पॅन ठेवलेला आहे मी, कढई। तर त्यामध्ये मी 2 टेबलस्पून खोबरेल तेल घेते। तर आता हे तेल थोडंसं गरम झालं ना, त्यामध्ये मी पहिले काय करणार, मोहरी टाकणार। तर आता काय करूया, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे मोहरी टाकते आणि ही मोहरी तडतडली की मग मी त्यामध्ये हिंग टाकणार। आता मोहरी तडतडली आहे, तर मी हिंग टाकते, कारण मोहरीबरोबर हिंग टाकले की तर काय होतं, करपून जाईल, मग त्याचा फ्लेवरच वेगळा येणार। आता बारीक चिरलेला कांदा बरोबर टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता पण टाकते आहे मी आता त्यामध्ये। हे सगळं एकत्र मी आता ह्याची फोडणी देते। आता व्यवस्थित आपण काय करूया, मिक्स करूया। आता हे परतवून घेते मी, आणि गॅसची फ्लेम आहे ना, ही मीडियम ठेवायची। हे बघा कांदा थोडासा सॉफ्ट होऊ दे, कांदा सॉफ्ट झाला की मग आपण काय करूया, हे बघा थोडा सॉफ्ट होऊ दे कांदा। त्यानंतर आपण आता त्यामध्ये मसाला ॲड करू। आता मी 2 चमचे टाकते, मसाला ॲड करते। ह्यामध्ये, या मसाल्यामध्ये गरम मसाला, त्याच्यानंतर धणे जिरा पावडर, हळद सगळं आहे, त्यामुळे स्पेशली दुसरं वरून आपल्याला काय टाकायची गरज नाही, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता मी जे सोललेले मूग आहेत ना, तर ते मूग मी आता त्यामध्ये ॲड करते। बघा किती छान दिसत आहेत, असे सफेद सफेद दिसतात। तर हे मूग मी ॲड करते। त्यानंतर आता बटाटा टाकूया। बटाटे मी अगदी मोठे करून घेतलेले नाही आहेत, बटाट्याचे पीस हे बघा छोटेच ठेवलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर, आणि आता काय करूया, आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ही भाजी खूप छान लागते, खूपच छान लागते।
आता मी म्हणतात ना, आमच्याकडे काही देवकार्य वगैरे असेल ना, त्यामध्ये आम्ही कांदा वगैरे वापरत नाही. आता याच्यामध्ये मी लसूण पण वापरलेली नाही. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये लसूण कुठंच नाही, आलं पण कुठेच नाही आहे. थोडंसं मी मसाला बनवलेला मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला होता, त्यामध्ये मी पाणी टाकून तो मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे. आता थोडं पाणी घेते, जास्त नाही टाकायचं, कारण मूग काय होतात लगेच शिजतात आणि बटाटा पण मी बारीक केलेला आहे, त्यामुळे सगळं लगेच शिजणार आहे. हे बघा किती छान कलर आला आहे आणि ते सफेद मूग पण खूप सुंदर दिसत आहेत. तर आता आपण काय करूया, त्यामध्ये ओलं खोबरं पण आपल्याला आता त्यामध्ये ॲड करायचं आहे. मी आता जवळजवळ 4 टेबलस्पून मी ओलं खोबरं टाकते. मग असे सांगितल्याप्रमाणे काही जण ओलं खोबरं आणि जिरं वाटून त्यामध्ये टाकतात. तर चवीपुरतं मीठ, बघा ती बिना कांद्याची पण खूप छान लागते, तर मी ती पण दाखवणार तुम्हाला. तर हे व्यवस्थित मिक्स करूया आणि 10 ते 15 मिनिट आहे ना, आपण आता काय करूया, याच्यावर एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपण मीडियम फ्लेमवर आपण काय करूया, हे व्यवस्थित शिजायला ठेवूया. आता काय करते मी, थोडंसं हे आले ना, उकळी यायला लागली, तर मी आता त्यावर आता मी झाकण ठेवते. 15 मिनिट आपण ठेवूया आणि 15 मिनिटानंतर बघूया. ही बघा भाजी पण किती छान झाली आहे बघा ना, तर कलर पण खूप छान आला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने, तुम्हाला आवडेल. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.